आता बरेच तुकाराम महाराजांच्या जीवनावरती किंवा मोठ्या मोठ्या पुरुषांच्या वरती मूवीज येतात. हो हो हो. मग तुकाराम महाराजांच्या जीवनावरती आधारित खूप सारे मूवीज आलेले आहेत. मी त्याच्यात बघितलं तेवढंच मला माहिती आहे. हा. पण तुकाराम महाराजांचं खरं जीवन कसं होतं, काय शास्त्रामध्ये काय त्याची नोंद आहे का, कसं? हो, महिपती महाराजांनी सुंदर असं तुकोबरायाचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. त्या जीवनचरित्रामध्ये भरपूर प्रसंग तुकाराम महाराजांचे सांगितलेले आहेत, पण आपल्याला थोडके प्रसंग पाहिजेत. त्या ठिकाणी वसंत पंचमीला तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. अगदी सावकार कुळामध्ये जन्म झालेला आहे. गडगंज श्रीमंती तुकोबरायाच्या घरी. पण तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या आधी, 8वी पिढी तुकोबरायाची, त्याच्या आधी 7 पिढ्या हे विठ्ठल भक्ती करत होते. कारण तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे पंढरीचे वारकरी होते. पंढरीचे वारकरी होते आणि त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन पांडुरंगाने त्या ठिकाणी त्यांना दृष्टांत दिला होता की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तू आता इकडे देहूला या ठिकाणी पंढरपूरला येऊ नको, मी रुक्मिणी सहित तुझ्या इथे येऊन राहील म्हणून. आणि त्या दृष्टांतानुसार देहूच्या ठिकाणी असणारी आमराई आहे, त्या आमराईमध्ये ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं, खोदण्यात आलं, त्यावेळेस आज आपण जी देहूला स्वयंमूर्ती विठ्ठल रुक्मिणीची पाहतो ती त्या काळातली म्हणजे तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्या आधीची ती मूर्ती आहे. आणि ती मूर्ती त्या ठिकाणी सापडली आणि त्या मूर्तीची उपासना विश्वंभर बाबांनंतर पुढच्या 7 पिढ्या अगदी तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा यांच्यापर्यंत ती सेवा घडली. म्हणून ही त्या ठिकाणी जुनाट हे माझी सेवा, जुनाट आहे माझी सेवा तुकोबराय म्हणतात. कारण वंश परंपरा दास मी अंकित, माझ्या वंशामध्येच तुकोबराय म्हणतात. या ठिकाणी भगवंताची पूजा सेवा अर्चना पंढरीची वारी मला आली म्हणून तुकोबरायला परमार्थाचा वारसा मिळाला. त्याचबरोबर